मोदींची ज्या ठिकाणी सुरतमध्ये रोड शो त्यांनी काढलेला आहे त्या ठिकाणी मोदी पोहोचलेले आहेत। आपण थेट दृश्य पाहू शकतोय त्या रोड शोची। गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोदींचा आज हा रोड शो पाहायला मिळतोय। सुरतमध्ये 2 दिवसांचा सुरतमध्ये हा दौरा असणार आहे, गुजरातमध्ये हा दौरा असणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाने गुजरात पूर्ण ढवळून निघालेला आहे। त्याच हार्दिक पटेल सारखं नेतृत्व या पाटीदार समाजाला मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता याच पाटीदार समाजाचं मुख्य ठिकाण असलेलं किंवा त्यांची बहुसंख्य असलेली किंवा मोठ्या संख्येने ते ज्या ठिकाणी राहतात त्या सुरतमधून आज मोदींनी हा रोड शो काढलेला आहे। एका दृष्टीने मोदी भाजपचं शक्ती प्रदर्शन या रोड शो मधून करतायत असं देखील वाटतंय। मात्र या पाटीदार समाजाचं जे मन आहे ते वळवण्यामध्ये आता मोदी कशा पद्धतीने यशस्वी होत आहेत ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पाटीदार समाजासाठी काही महत्त्वाच्या घोषणा या 2 दिवसांमध्ये मोदी करणार आहेत का किंवा त्याच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना ते भेटणार आहेत का या संदर्भातले देखील तर्कवितर्क सध्या मांडले जात आहेत। हजारोच्या संख्येने लोक या रोड शो साठी हा रोड शो पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय। त्याचबरोबर आधी बाईक रॅली देखील काढण्यात आली, त्या रॅलीमध्ये देखील मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते दाखल झालेत हे चित्र देखील पाहायला मिळालं आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोदींचा हा 2 दिवसांचा गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। पूर्ण सिक्युरिटीनिशी या रोड शो मध्ये ते सहभागी झालेले आहेत। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता या रोड शो मध्ये सहभागी झालेत। गणेश, काय वातावरण पाहायला मिळतंय? हॅलो गणेश, आवाज येतोय? हो येतोय। स्वतः मोदी आता या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत, कशा पद्धतीचं वातावरण आहे? प्राजक्ता, मी सध्या करगिल चौक जे आहे सुरतचं प्रसिद्ध तिथे उभा आहे आणि इथं आता बाईक रॅली जी सुरू झाली होती ज्या मोदी यांच्या कॉन्वॉयचा पुढचा भाग आहे ती इथं पोहोचली आहे, ज्यामध्ये ट्रॅफिक पोलीस आम्ही पाहू शकतो ते सहभागी झाले आहेत त्याच्यामध्ये आणि बीजेपीचे झेंडे घेऊन हे सर्व लोक इथं या बाईक मध्ये जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्या बाईक रॅलीमध्ये इथे सहभाग त्यांनी घेतलेला आणि मोठ्या संख्येत लोक सुरतकर जे आहेत ते इथं या सगळ्या 10 किलोमीटरच्या रूटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोदी मोदी अशा नावाची घोषणा इथे देण्यात येते आणि तास या क्षणाची ते आतुरतेनं वाट पाहत होते। तो क्षण आता येतोय त्यांच्या समोर। नरेंद्र मोदी यांची झलक त्यांना पाहायला मिळणार आहे। नरेंद्र मोदी इथं ते जाणार आहेत आणि यासाठीच दुपारपासून लोकांची गर्दी जमली होती आणि उत्साह जोश अत्यंत गजब असा आहे। त्या सर्वांना एक आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या जवळ त्यांच्या समक्ष येत आहेत। पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा सुरत इथं येतात आणि रोड शो करून लोकांचं अभिवादन ते करतील, लोकांना एक तऱ्हेने भेट देतील आणि हाच आनंद या सुरतकरांमध्ये या सर्वांमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय आणि खूप जोश आणि उत्साह इथं आहे। बॅरिकेडिंग लावून पोलिसांनी सर्वांना थांबवलं होतं हे निश्चित, पण आता लोकही बॅरिकेड तोडून थोडं पुढे येतात जेणेकरून मोदीच्या जवळ। जसं तू आता बोलताना सांगितलं की पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मोदी या ठिकाणी येत आहेत, राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा आहे मोदींचा हा रोड शो? सहभाग त्यांनी घेतलाय तेही आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येत युवा वर्ग आणि महिला या बाईक रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय। उत्साह आज सुरतकरांचा गुजरातचा इथल्या लोकांचा पाहायला मिळतोय आणि असा दावा करण्यात येतोय की या 10 किलोमीटरचा रोड शो आहे तो भुवनेश्वर आणि इतर जे रोड शो झालेत नरेंद्र मोदीचे त्यांच्यापेक्षा जास्त मोठा आहे। रोषणाई करण्यात आलेली आहे। स्टँड आर्ट करून प्रसिद्ध स्टँड आर्टिस्ट
त्यांच्याकडनं पुरीचे सुदर्शन पटनायक यांच्याकडनं स्टँड आर्ट करून मोदी यांचे 25 फूट मोठे पुतळे मॅनिक्विन बनवून पोस्टर्स होर्डिंग लावून आणि सगळीकडे पोस्टर्स आणि होर्डिंग नरेंद्र मोदींच्या नावाचे आहेत. तर असा उत्साह आणि एक मोठा रोड शो करण्याची तयारी आहे. निश्चितपणे डिसेंबर या महिन्यामध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत आणि त्या आधीची तयारी आहे किंवा याची बिगिनिंग आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पाटीदार समाज जो थोडासा लांबलेला समाज आहे भाजपकडनं त्यांना जवळ करण्यासाठी मोदी त्यांच्या समाजातील नेत्यांची भेट घेणार आहेत, त्यांच्या लोकांची बातचीत करणार आहेत आणि विकास कामांचं उद्घाटनही होणार आहे. तर अशा या माहोलमध्ये इथं रोड शो पार पडत आहे आणि काही क्षणातच नरेंद्र मोदी यांचा रोड शो किंवा यांचा कॉन्वॉय या कारगिल चौकात पोहोचेल, जिथं लोकांची प्रचंड अशी इथं गर्दी पाहायला मिळते, लोकांचा उत्साह पाहायला मिळतोय. गिरीश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या रोड शो संदर्भातले आणि मोदींच्या या दौऱ्यासंदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू. याच दृश्यांचा एक छोटासा ब्रेक पाहत रहा महाराष्ट्र देशात.